शर्टाची पूर्ण वाट लागली होती, त्यामुळे सर्वात पहिला गेलो इस्त्री करण्यासाठी। तर आज आमच्या टोकपाडा गावामध्ये साईबाबाचं मंदिर आहे, त्याचा आज भंडारा। साईबाबा मंदिरला पूर्ण आज 8 वर्ष पूर्ण झाली। लगेच मी लागलो माझा शर्ट इस्त्री करण्यासाठी। मला तर काही इस्त्री करता येत नाही, तरी पण वाकडी तिकडे इस्त्री फिरवली आणि कसा बसा इस्त्री करून परत घालून बघितलं, तरी पण मला काही फरकच नाही वाटत, पहिला होता तसाच दिसायला लागला मला। नंतर मग मयूर घरी आला होता त्याचा नवीन वाला वॉच दाखवण्यासाठी, त्याने तो निर्मलच्या जत्रेमधून घेतला होता। मम्मीची माझी तयारी करून झाली, तर आम्ही सर्वजण निघालो मंदिरामध्ये जाण्यासाठी। गाइस, तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओ लाईक नक्की करा। आम्ही सर्वजण चालत चालत मंदिरामध्ये जाण्यासाठी निघालो होतो, तेवढ्यात मागे मागे आपला पप्पी पण आला। मंदिराच्या मध्ये आलो आणि आम्ही सर्वांनी व्यवस्थित दर्शन करून घेतले। आणि हा बघा आपला मयूर कॅमेरामॅन कसा व्हिडिओ काढत फिरायला लागला इकडे। माझं पण पाया पडून झालं, तर मम्मीला बोललो की माझ्या पण एक टिका घ्यायचं। बघू शकता आपल्या साईबाबाच्या फोटोला हार लावलाय, तो माझ्या मम्मीने बनवलेला आहे। आम्ही सर्वांनी पाया पडून झालं, तर मम्मीने प्रसाद घेतला, त्यानंतर मग प्रसाद रुमालामध्ये ठेवून घरी घेऊन रात्री मग मयूरने मस्त तयारी केली, कारण साईबाबा मंदिरची पालखी गावामध्ये फिरवली जाते सर्वांच्या घरोघरी। आणि ही बघू शकता आपली गँग रेडी झाले साईबाबाचं दर्शन घेण्यासाठी। साईबाबांची पालखी आली, त्यानंतर मग आम्ही सर्वांनी फॅमिलीने दर्शन करून घेतले पालखीचे। रात्री मग आमच्याकडे दिनेश मामा पण आले होते साईबाबाचे दर्शन घेण्यासाठी। चला गाइस, आजच्या